नमस्ते सर्वांना. राधा वल्लभ श्री हरिवंश, राधा वल्लभ श्री हरिवंश, राधा वल्लभ श्री हरिवंश. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो अधिक मासामध्ये केल्या जाणाऱ्या संक्षिप्त भागवत पारायणावरती आहे. तर भागवत कथा ऐकण्याचा पहिल्यापासून जो नियम लागू केलेला आहे तो असतो अधिक मासात. अधिक मास म्हणजे काय, तर पुरुषोत्तम मास, म्हणजे हा असतो 13वा महिना. तर साधारणतः या महिन्याचा कुठलाही स्वामी नव्हता, त्यामुळे हा जो महिना आहे तो भगवान विष्णूंकडे गेला. त्यांनी आपलं दुःख त्यांना सांगितलं की माझ्या म्हणजे हा जो 13वा महिना म्हणून मी मानला जातो, पण माझा स्वामीच कोणी नाही आहे, असं का. मग भगवान विष्णूंनी त्यांना स्वीकार केलं आणि त्यांना आपलं नाव दिलं, म्हणजेच पुरुषोत्तम महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणून हा महिना ओळखायला जाऊ लागला. तर या मासामध्ये आपण गेलेलं दान, पुण्य आणि नामस्मरण हे हजारो पटींनी वाढलं जातं. त्यामुळे या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक मासामध्ये आपण काय काय केलं पाहिजे आणि जी महत्त्वाची जी सेवा असते ती म्हणजे भागवत कथा ऐकणे आणि वाचणे. तर आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत हे पुस्तक मिळतं. तर ते तुम्ही घेऊ शकता आणि याचं पठण तुम्ही करू शकता. हे वाचलं गेलं पाहिजे दररोज. तुम्ही एका बैठकीतसुद्धा हे श्रीमद भागवत हे जे म्हणजे पुस्तक आहे किंवा हा ग्रंथ मानला जातो संक्षिप्त स्वरूपात आहे आणि हे वाचलं जाणं महत्त्वाचं आहे. आता हे भागवत कथा जी असते ना ती म्हणजे 13व्या महिन्यात म्हणजेच आपल्या पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक मासात वाचली जाते. पुरुषोत्तम मासात, अधिक मासात आणि जे पितृपक्षामध्ये या भागवत कथेला खूप म्हणजेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. भागवत कथा ही पितृपक्षात आणि अधिक मासात वाचले किंवा श्रवण केले तर त्याचं जे पुण्य असतं ते हजारो पटींनी आपल्याला मिळतं. या महिन्यामध्ये दान, पुण्य जसं याला महत्त्व आहे तसंच भागवत कथा ऐकण्याला पण महत्त्व आहे. तर हे जे पुस्तक आहे, हा जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत, हे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल आणि हे संक्षिप्त आहे त्याच्यामुळे हे पटकन वाचून होतं. काही आणि मराठीमध्ये आहे, चांगल्या पद्धतीने लिहून दिलेलं आहे. अनुक्रमणिका आहे, किती अध्याय आहेत ते तुम्ही बघू शकता. 14 अध्याय असतात त्याच्यामध्ये. आणि हे जे सुरुवातीला जे आहे ना, सुरुवातीला तुम्हाला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे. ज्या क्रमाने ते लिहिलं गेलेलं आहे ना ग्रंथ त्या क्रमाने तुम्ही वाचू शकता. श्री स्वामी स्तवन झालं की श्री गणपती अथर्व शीर्ष आहे ते तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यानंतर श्रीमद भागवत प्रारंभ. तर ह्याच्यातला हा अध्याय पहिला असं क्रमाक्रमाने तुम्ही वाचून दाखवू शकता. जर तुमच्या घरात कोणी वयोवृद्ध लोक असतील ज्यांना लिहिता वाचता येत नाही आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही हा जो ग्रंथ आहे तो तुम्ही त्यांना वाचून दाखवू शकता. त्याचंसुद्धा पुण्य तुम्हाला मिळतं आणि शिवाय त्यांनी श्रवण केलं तर त्यांनासुद्धा याचं पुण्य मिळतं. त्यामुळे हा महिना तुम्ही खरंच याचा लाभ करून घ्या आणि लोकांविषयी चांगली भावना ठेवा. कुणाविषयी राग, द्वेष, मत्सर असं ठेवू नका. म्हणजे कुणाच्या बदला घ्यायचा आहे ही भावना कधीच ठेवू नका. म्हणजे ह्याच महिन्यात नाही तर कधीही ही भावना ठेवायची नसते. कारण असं म्हणतात की विष्णू म्हणजेच हे जगाचे पालनकर्ता आहेत. ब्रह्मदेव जन्माला घालतात सृष्टीमध्ये सर्व जीवांना आणि पालनकर्ता आहेत ते विष्णू आहेत. तर विष्णूजी जे आहेत ना ते आपण जीवन कसं जगतो आहे, त्या जीवनामध्ये आपण काय काय पुण्य काम करतो, काय काय पाप कृत्य करतो, या सगळ्यांचा जो म्हणजे लेखाजोखा जो असतो ना तो भगवान विष्णूंकडे असतो. ते त्यांना सगळं दिसत असतं. त्यामुळे आपली कर्म जी असतात ना ती चांगली ठेवत जा. ज्यांना पण कुठल्याही साडेसातीचा त्रास आहे किंवा कुठले पापग्रह आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये तर हा महिना म्हणजे त्यांच्यासाठी एक बेस्ट चान्स असतो. 3 वर्षानंतर हा अधिक मास येत असतो. त्यामुळे या महिन्याचा खूप चांगला सदुपयोग तुम्ही करून घ्या. अधिकाधिक ग्रंथ वाचन पारायण करण्याकडे लक्ष द्या. काहीच नाही जमलं तर तुम्ही साधं मंदिरात जाऊन नमस्कार केलात ना देवाला तरीसुद्धा चालेल. आपापले इष्टदेव असतात किंवा गणपती मंदिरात जा, भगवान शिवजी
आपले विष्णू आहेत, माँ दुर्गा आहेत, त्यांची उपासना करा तुम्ही. त्याचं पुण्य तुम्हाला हजारो पटींनी मिळतं. जर तेही शक्य नसेल, आता बघा शहरी भागात आपण सगळेच जॉबला जातो, त्यामुळे शक्य नसतं रोज मंदिरात जाणं. मग तेव्हा काय करायचं, तर नामजाप करायचा. बसता उठता नामजाप करायचं. देवाचं नामस्मरण केल्याने नेहमी चांगलंच होतं. आणि आपण म्हणतो की हे कलियुग आहे, कलियुगामध्ये सगळंच वाईट आहे. पण कलियुगाचा एक प्लस पॉईंटसुद्धा आहे की ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला मोठमोठे यज्ञ वगैरे करावे लागत नाही. ते जे यज्ञ वगैरे करून जे पुण्य मिळायचं ना पहिल्याला, तर कलियुगाचा हा प्लस पॉईंट आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त नामजाप केल्याने सुद्धा त्याचं पुण्य मिळू शकतं. पण तो नामजाप कुठल्याही स्वार्थी भावनेला मनात ठेवून केला नाही पाहिजे. मला पुण्य पाहिजे, हजारो पटीने वाढतं, त्याच्यामुळे मी नामजाप करतो, तसं नाही आहे. मनापासून करा. एकच देव कुठला तरी म्हणतात ना की तुमची ज्याच्यावरती श्रद्धा आहे त्या देवाला स्मरण करा आणि त्याचं नाव मनापासून घ्या. तुम्हाला बघा नक्कीच चांगलं फळ मिळेल. आणि हे जे श्रीमद भागवत जे आहे संक्षिप्त स्वरूपात ते लिहिलं गेलेलं आहे, तर ते वाचून झाल्यावरती त्याचा उपयोग आपल्या पितरांच्या मोक्षासाठी पण होतो. त्यांना चांगली म्हणजे सद्गती प्राप्त होते, तर त्यांचेसुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळतात. म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही पितृपक्षातच वाचलं गेलं नाही पाहिजे. हे अधिक मासातसुद्धा ह्या संक्षिप्त श्रीमद भागवत कथेचं पारायण किंवा श्रवण केलं ना, तरी त्याचा तुम्हाला चांगलाच लाभ होऊ शकतो. आणि जर कोणी वयोवृद्ध असतील त्यांना तर तुम्ही ऐकून दाखवाल की हे भागवत कथा, तर त्यांनासुद्धा लाभ होईल. आपल्या लहान मुलांना तुम्ही शिकवा. एक एक अध्याय का होईना त्यांच्याकडनं वाचून घ्या. एकदा का होईना पण एक एक अध्याय त्यांच्याकडनं वाचून घ्या. त्यांच्यावरती पण चांगले संस्कार होतील आणि घरातलं वातावरण पण छान राहील. त्याशिवाय तुम्ही या अधिक मासामध्ये पिंपळाच्या झाडाला, म्हणजेच कसं असतं, पिंपळाच्या झाडाच्या समोर, म्हणजे आता शनी अमावस्या येत आहे, 16 तारखेला शनी अमावस्या येत आहे, तर तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता. तुपाचा दिवा लावला पिंपळाच्या झाडासमोर अमावस्येच्या दिवशी, तर तुमच्या पितरांनासुद्धा सद्गती प्राप्त होते. त्यामुळे त्यांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळू शकतो. तुळशीच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा घाला. पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे आता अधिक मासामध्ये जी पौर्णिमा येईल त्या दिवशी तुम्ही 108 प्रदक्षिणा तुळशीला पण घालू शकता. आणि तुळशीला प्रदक्षिणा घालते वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. बघा तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल. तुम्हाला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील. इकडे तिकडे कुठेही भटकण्याची गरज नाही आहे. कुठल्याही तांत्रिक मांत्रिकाकडे जायची गरज नाही आहे. आपले देव आहेत, आपले ईश्वर आहेत, ते आपला सांभाळ करतात छानपैकी. त्यांच्या नामस्मरणात हा सर्व अधिक मास जो आहे तो तुम्ही घालवू शकता. आणि असं म्हणतात की म्हणजे कुठलीही चांगली कामं ह्या महिन्यामध्ये करायची नसतात. म्हणजेच काय तर मुंज, लग्न, साखरपुडा किंवा गृहप्रवेश असतो, कुठला नवीन बिझनेस करायचा असतो, तर ह्या गोष्टी त्याच्यात करायचं. सोनं नाणं कधी म्हणजे घ्यायचं नसतं या महिन्यामध्ये. तर मग या महिन्याचा आपण वापर करायचा असतो फक्त आणि फक्त ईश्वर भक्तीसाठी. तर ईश्वर भक्ती केलेली कधीही चांगली असते आणि त्याचं फळ हे चांगलंच मिळतं. आणि दुसऱ्यांना मदत करा. कोणाच्या विषयी वैरभाव मनात ठेवू नका की सूड किंवा बदला घेण्याची प्रवृत्ती ठेवू नका. त्यामुळे तुमचंही नक्कीच चांगलं होईल, समोरच्याचं पण चांगलं होईल. लोकांना मदत करा. दान केल्याने सुद्धा या महिन्यात खूप चांगलं फळ मिळतं, चांगलं पुण्य मिळतं. दानाला खूप महत्त्व आहे. आणि दान करत असाल तर एखादं दान तुम्ही पितरांच्या नावाने पण करा. त्यामुळे त्यांचे आशीर्वादसुद्धा मिळतील, त्यांनाही सद्गती प्राप्त होईल. तर अशा प्रकारे हे जे आहे, त्याशिवाय तुम्ही भगवान विष्णूंची जी काही म्हणजे उपासना किंवा सेवा करता येईल. तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना रोज स्नान घाला, अभिषेक करा, जलाभिषेक करा. तुम्हाला जर रोज म्हणजे काही शक्य नसेल तर साधं पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 ड्रॉप गंगाजल, 1 चमचा गंगाजल मिक्स करून पाण्याने त्यांना जलाभिषेक नुसता केलात ना, तरीही भगवान विष्णू प्रसन्न होतील. तर बाळकृष्णाच्या मूर्तीचा नेहमी तुम्ही जलाभिषेक तरी ॲटलिस्ट करा. भगवान शिवांची आराधना करा. त्यामुळे खूपच चांगला तुम्हाला लाभ होईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि आपल्या
व्हिडिओला आता इथपर्यंत तुम्ही हा जो व्हिडिओ बघितलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि एक लाईक तरी नक्कीच करून जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. तोपर्यंत आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.